पुण्यातला पूर ओसरलाय, पण या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। शहरातील अनेक भागात सध्या चिखल आणि गाळाचं साम्राज्य आहे। नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत, पण या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळणार का? पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। डाळी, मीठ, मिरची सगळं गहू, ज्वारी, कपाट ठेवलेले काहीच नाही आमच्या घरात। जे किराणा भरले ते सगळं संपलं आमचं, बघा सगळं वाहून गेले आमचे। एक एक पोत धान्य होतं, सगळं नुकसान झाले ते आमचे। टीव्ही, फ्रीज, कपाट, पिपाट, कपडा सगळं सपने झाले। हातरायला पण नव्हतं, आम्हाला पांघरायला पण नव्हतं। एक वाटी सुद्धा राहिली नाही, असं सगळंच गेलं आमचं, तर काहीच नाही राहिलं आमच्या याच्यामध्ये, तर काय थोडं सुद्धा काय नाही राहिलं बघा। काहीच नाही राहिलं आम्हाला, खायला पण नाही आणि राहिलं नाही। पुण्याचा पूर ओसरला, पण या माऊलींच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला। पुण्याच्या पुरानं अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत। गुरुवारच्या पहाटे मुसळधार पाऊस झाला, धरण ओव्हरफ्लो झालं आणि या साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात कधी ते पाणी शिरलं हे त्यांनाही कळलं नाही। पण हा पूर ओसरल्यानंतर सुरू झाली ती संसार पुन्हा उभा करण्याची धडपड। पण हे सगळं सावरण्यासाठी आता या महिला जीवाचं रान करतायत। आमच्या तर घरात काहीच नाही राहिले, आमचं तर काहीच नाही, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं। आम्ही सकाळी 7 वाजता कामाला जातो, आम्ही घर काम करतो। आमची मुलं, आम्ही जर 10 मिनिटाचं घरात नसतो तर आमची मुलं पण गेली असते या पाण्यामध्ये। इतकं आमचे हाल झाले, एक वाटी सुद्धा राहिली नाही, असं सगळंच गेलं आमचं, तर काहीच नाही राहिलं आमच्या याच्यामध्ये, तर काय थोडं सुद्धा काय नाही राहिलं बघा। काहीच नाही राहिलं आम्हाला, खायला पण नाही आणि राहिलं नाही। अहो, 1-1 रुपयाला जमा केला, आम्ही पोटाला खात नाही, मुलाबारांचं पोट मारून, मग आमच्या डोळ्यात पाणी येत नाही का? आम्हाला जे आहे ते आमचं नुकसान भरून द्या म्हणा, आमचं आम्ही बघून घेऊन काहीतरी। लोकांचे आम्ही भाडे भराव का, पोटाला करावं का, लेकराचं बघावं आम्ही। तुम्ही भाड्याने मग भाड्याने यावं ना, 500 किलोमीटरहून आले आम्ही पोट भरायला, मग काय करायचं आता? मुलं वनवासासारखी लोकांच्या घरी सोडून आल्या। पुरामुळे अनेकांचे संसार आज असे उघड्यावर पडले। नदीकाठी असलेल्या शेकडो घरांमध्ये 7 ते 8 फूट पाणी होतं, त्यामुळे सगळं सामान पाण्यात गेलं। उरला तो फक्त चिखल आणि गाळ। सगळंच गेलं साहेब, क्या नाही राहिले घरात, खायला पण नव्हतं। रात्री खायला दिले आम्हाला थोडे, क्या नाही 2 दिवस गेले असं साहेब पाण्यात। कपडा पिपडा सगळं सगळं एक एक पोत धान्य होतं, सगळं नुकसान झाले की आमचे। टीव्ही, फ्रीज, कपाट, पिपाट, कपडा सगळं सपने झाले। हातरायला पण नव्हतं आम्हाला, पांघरायला पण नव्हतं, क्या करायचं? नुकसान बरंच झालंय, पंचनामेही सुरू आहेत, पण तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचलेलीच नाही। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि राजकारण बाजूला ठेवून या नागरिकांना मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज, या लोकांसाठी सफाई, टाक्या तातडीने टाक्या साफ झाल्या पाहिजे। इथे फवारणी दिवसातून 2 ते 3 वेळा झालीच पाहिजे। पाणी स्वच्छ, वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे। त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे। धान्य, 1 महिन्याचा धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे। पूर येणार, पूर ओसरणार, त्यावरून राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडणार। पण ज्यांचे संसार असे उघड्यावर पडले, अचानक आलेल्या संकटानं ज्यांचा जीव धोक्यात गेला, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणार का, की फक्त या सगळ्याचं राजकारणच होणार? सुमित सोनवणेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।